झी 24 तास एक पाऊल पुढे. लातूरच्या मागच्या 2 महिन्यापूर्वी लातूरचा सुरत व्हायची वेळ होती. 1 महिना फक्त ह्यांचं कमिशनचे हे ठरले नाहीत, पैसे ठरले नाहीत म्हणून 2 महिने ह्यांनी टेंडर होऊ दिलं नाही आणि त्यावेळेस नगराध्यक्ष होते आणि त्यावेळेस विषय द्या ना, आता लोकांच्या समोर सांगा ना. ह्यांनी म्हणजे काँग्रेस पक्ष, ह्यांनी म्हणजे काँग्रेस पक्ष आणि लक्ष्मण कांबळे नगराध्यक्षांचे नव्हते असं ह्यांना सांगायचंय. लक्ष्मण कांबळे ह्यांचे नगराध्यक्ष नव्हते, ह्यांनी खरं बोलले. लक्ष्मण कांबळे हा दलित माणूस आहे, सामान्य माणूस आहे म्हणून त्याच्यावरती अविश्वास आणायचं काम ह्या माझ्या नगराध्यक्षांनी केलं. या ठिकाणी या सगळ्या लोकांसमोर सांगतो, दलिताचा विश्वासघात करण्याचं काम ह्या काँग्रेसने केलंय. काँग्रेस पक्ष असा आहे की गोरगरिबांना घेऊन चालणार आहे. काँग्रेस पक्ष 8-10 वर्षात कुठं विकास करून ठेवले. हे निवडणुकी आला तर निवडणुकी आले की टीका करतात. मग यांचे काय येत नाहीत सीट, 1 मिनिट कावर सीट येत नाही त्यांचे. आता परवा ग्रामीण मधल्या 16 सीट आल्या, 2च यांच्या आल्या. हे कामच करत नाहीत तर सीट कशा येतील. माननीय विलासराव देशमुख साहेब ग्रामपंचायतचे सदस्य ते देशाचे ग्रामविकास मंत्री. तुमचा जी रेशो वाढला, तुमची जी उंची वाढली, तुमचं जे नेतृत्व वाढलं, त्याचं 1% जरी काम तुम्ही केलं असतं तर निश्चित लातूरचं पिंपरी चिंचवड शहर झालं असतं असं मी अभिमानाने सांगतो. लोकसभेची निवडणूक असो, विधानसभेची असो की मग नगरपालिकेची असो, काँग्रेस या ठिकाणी सातत्यानं सत्तेत आलेला आहे. काँग्रेस मतदारांच्या विश्वासाला किती सार्थ ठरला आहे हे आपण ब्रेक नंतर जाणून घेणार आहोत. घेऊया या ठिकाणी एक ब्रेक. लातूरला आजही 3 ते 4 दिवसाआड पाणी पुरवठा होत असतो. कचऱ्याचा प्रश्न आहे, अतिक्रमणाचा प्रश्न आहे, पार्किंगचा प्रश्न आहे, इतर अनेक प्रश्न आहेत जे की लातूर शहराला भेडसावत असतात. ह्यांनी स्वकेंद्रित राजकारण करतात, ह्यांचा काही विषय नाही. आणि जर यांनी काही केले असते, पाणी नाही, रस्ते नाही, वीज नाही, इमारती नाहीत, शिक्षण नाही, लातूर पॅटर्न म्हणायला शाहू दयानंद बसवेश्वरचं शाहू पॅटर्न आहे, केशवराज देशी केंद्राचं लातूर पॅटर्न आहे. ह्यांचं लातूर पॅटर्न घोटाळ्याचं आहे. पाणी, आरोग्य, शिक्षण, दिवाबत्ती, उद्यानं, क्रीडांगण, रस्ते, नाल्या या संदर्भात जर विचार केला तर अनेक वर्ष सत्तेवर राहिलेली काँग्रेस या नागरी सुविधा उपलब्ध करून द्यायला कमी पडलेली आहे. काँग्रेसनं विकासाच्या नावावर दिशाभूल केली असं महानगर आघाडीचं म्हणणं आहे. इथं उभा टाकलेल्या प्रत्येक स्त्रीला माहिती आहे की आज आपण पाण्यासाठी भटकंती करत नाहीयेत. बाजूचा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा होतोय, परंतु लातूरमध्ये आपल्या घरामध्ये, आपल्या किचन मध्ये नळाला पाणी येतंय. ही एवढी सुविधा या ठिकाणी केलेली आहे. लातूरकरांना यापूर्वी 15 दिवसाला पाणी मिळत होतं, परंतु आता ज्यावेळेस पाईपलाईन झाली 1 दिवसाआड पाणी त्यांना मिळतंय. आणि खरं म्हणजे लातूरची जनतेला कळलं पाहिजे की 30% पाणी वाया जात आहे. आणि यामुळं हे पाणी थांबविण्यासाठी जर समजा कुणाला या ठिकाणी नळाला तुट्ट्या लावणं हे जर केलं तर त्यांना दररोज पाणी मिळण्यासारखं आहे, परंतु ही जनता करत नाही. मला एक सांगायचं आहे की डॉक्टर वाघमारे साहेब हे लातूरचे चेहरा म्हणून आलेले आहेत, परंतु लातूरचा चेहरा म्हणल्यानंतर त्यांनी गेल्या काळामध्ये अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम केलं. नगराध्यक्ष आपल्या दारी एवढीच घोषणा केली आणि पुन्हा घरी बसले. जे वाघमारे सरांनी 108 कोटी आणले होते त्याच्यामधली जी कामं आहेत, ह्यांनी जर खरंच विकास केला असेल तर ह्यांनी आज आम्ही अनेक दिवसांपासून म्हणतोय, अजून यांचं उत्तर तयार नाहीये. आणि आता पायाखालची जमीन हादरली आहे. इतके दिवस काय झालं होतं आणि आता यांची पायाखालची जमीन हादरली आहे. मागच्या इलेक्शनला म्हणत होते दगड उभं केलं तर निवडून येतील आणि यांचे आमदार काल म्हणतायत की काँग्रेसचं तिकीट मिळालं याचा भ्रमात तुम्ही निवडून आल्याच्या भ्रमात राहू नका, शेवटच्या क्षणापर्यंत लढा. याचाच अर्थ यांच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. आजही आमच्याकडे 108 कोटीचे ऑडिटचे रिपोर्ट केंद्राचे आणि राज्याचे हे दोन्ही तयार आहेत आणि हा निधी पूर्णपणे या शहराच्या विकासासाठी आपण वापरलेला आहे. पाणी आणण्याची योजना ही युती शासनाची होती, ती बुद्धिमत्ता पण त्यांचीच होती, कारण त्याला आम्हाला कमिशन खायचं नव्हतं. नंतर यांनी वाढवून कमिशन खाल्लेलं आहे. एकूणच मराठवाड्यातली जी काही शहरं आहेत त्या शहरात लातूर शहराचा सर्वाधिक झपाट्यानं विकास झाला असं सांगितलं जातं किंवा असं चित्र आहे, ते खरोखर आहे का? साधा विकास जर झाला असेल, बारामतीत विकास झाला, पवार साहेब एकही मुंबई महानगरपालिका वगळता कुठल्याही निवडणुकीला पवार साहेब खाली येत नाहीत. पण इथं मात्र आता असं व्हायला लागले 8 दिवस लातूरात मुक्काम. का नाही यांच्या सेकंड फळीला काम करता आलं? काम केलं म्हणून सांगायला तर नेत्याला बाजूला ठेवा आणि तुम्ही लोकात या, मग लोक उत्तर देतील. 8-8 दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 5 दिवस लातूरात.
उद्यापासून 8 दिवस लातूरात पवार साहेबांनी एका विधानसभेत एका सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीत बैठक घेतली असं सांगा, आम्ही वाटेल ती गुन्हेगारी देतो. फक्त मुंबई महानगरपालिका, त्याच्याशिवाय पवार साहेब खाली नाहीत. आणि तुम्ही मात्र 8 दिवस लातूरात सेकंड फळीने आपले दिवे दाखवावेत, सेकंड फळीने सांगावं आम्ही काम केलंय. सेकंड फळीला काम करता आलं नाही म्हणून नेत्याने मदतीला यावं लागतं, हे दुर्दैव आहे. विकास केला असता तर नेता कशाला पाहिजे? सेकंड फळीचं काम काय केलं सेकंड फळीनं? हे असंच करतात विरोधी पक्षावाले. ह्यांना नगरपालिका माहित नाही, ह्यांना विकास माहित नाही, ह्यांना काहीच माहित नाही. म्हणून गेली 50 वर्ष ह्यांना कधी जनतेने निवडून दिलेलं नाही. 2 आकडे ह्यांनी सुद्धा गाठलेले नाहीत. ह्यांना विकासाचं नाव सुद्धा माहित नाही. गावामध्ये असलेले 63 रस्ते 108 कोटी मधले आहेत, ही बी त्यांना दिसत नाही. अहो, लातूर मधले 60% जनता इस्लाम मध्ये राहते. हायफाय करून काय करणार आहात तुम्ही? त्याच्याबद्दल कोण विचार केलाय का? संडास नाहीयेत, सार्वजनिक संडास नाही आहेत झोपडपट्ट्यांमध्ये. आज सुद्धा तुम्हाला पाहिजे सर, चला तुम्हाला दाखवतो लातूरची क्वालिटी काय आहे आणि यांनी काय केलं. पैसा आणला तर गेला कुठे? एक मिनिट थांबा, आता गप बसा. बघा, तुमची वेळ आली की का बसा, तुम्ही काय मोठ्याने बोलला? बघा, मुंबईमध्ये एक आदर्श घोटाळा झालाय, लातूरमध्ये असे शेकडो आदर्श घोटाळे आहेत. ह्या नगरपालिकेनं लातूरच्या बिल्डरांवर 27 केसेस पोलीसमध्ये दाखल केल्यात आणि त्याच्यामध्ये 3 केसेस दाखल झाले. जो बिल्डर आहे मलंग नावाच्या, त्याच्या उद्घाटनाला सन्मान्य विलासराव देशमुख जातात. याचा अर्थ विलासराव देशमुख ह्या अनधिकृत बांधकामाच्या पाठीमागे लातूर शहरातले आहेत असा माझा धडधडीत आरोप आहे. एकूणच लातूरचा मतदार हा सूज्ञ मतदार म्हणून ओळखला जातो. येणाऱ्या निवडणुकीतही हा मतदार सूज्ञ उमेदवार आणि सूज्ञ राजकीय पक्षालाच विजयी करील अशी अपेक्षा आपण बाळगूया आणि महानगरपालिकेचा रणसंग्राम या कार्यक्रमात इथेच थांबूया. आपण पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे. झी24 तास, एक पाऊल पुढे.